हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉगमध्ये। तर सकाळची शिवांशच्या स्कूलमध्ये पाठवण्याची तयारी चाललेली आहे आणि रोज सकाळची ही गडबड तर असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये। असो तर इथे शिवांशची तयारी करून दिली, त्याच्यानंतर त्याचे बुक वगैरे सगळे बॅगमध्ये भरून घेतले आणि आता टिफिन बनवायचा होता। टिफिनवरती बनवायचं काय प्रत्येक आईला प्रश्न पडते। तर आदल्याच दिवशीने मी उडदाची डाळ भिजायला टाकली होती या उद्देशाने की दुसऱ्या दिवशी त्याला उडदाची वडे बनवून देणार म्हणून। आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा मी आदल्याच रात्री करून ठेवली होती, फक्त तडका द्यायचा बाकी होता। तर इथे चटणीला तडका देऊन दिला। त्याच्यानंतर जी उडदाची डाळ भिजायला टाकली होती ती चांगली मिक्सरमधून वाटून घेतली, जास्त पातळ अशी वाटून नाही घेतली, चांगली घट्टसर वाटून घेतली आणि त्यानंतर उडदाचे वडे बनवायला घेतले। छान उडदाचे वडे झाले, ते एकदम कुरकुरी झाले ते वरून उडदाचे वडे। आता तुमच्यासोबत ते इथे शेअर केलेलं नाही, पण अशा पद्धतीने उडदाचे वडे बनवून घेतले। शेंगदाण्याची चटणी डब्यामध्ये भरून दिली, उडदी वडे भरून दिली। त्याच्यानंतर शिवांशला पाठवलं स्कूलमध्ये। मिस्टरसुद्धा फ्रेश होऊन बसलेले होते, तर मग त्यांनासुद्धा चाय द्यायचा बाकी होता, तरी ते चाय बनवून तयार झाली। दोघांनी मिळून मस्त चाय एन्जॉय केली। चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।